आज इंडियन नेव्ही डे आहे आणि त्यानिमित्त आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे डॉक्टर केतकर सर. आपण बघतो आहोत की आता गेल्या काही दिवसांमधली घटना असेल की साचेगिरी जी आहे ती खूप होते आहे. जे सोमालियाचं जे जहाज होतं आपलं स्टॉल्ट व्हेलॉर ते सुद्धा जे चाच्यांनी आहे त्याचं अपहरण केलं आणि त्याच्यावरच्या जे ओलीस धरले होते त्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी प्रचंड पैसे मागितले. या घटना आता घडलेल्या तर त्या काळामध्ये सुद्धा अशी चाचेगिरी व्हायची. सुद्धा चाचेगिरी होत असे आणि ती चाचेगिरी होऊ नये यासाठी लोक म्हणजे गलबतांचा एक काफिला तयार केला जायचा आणि तो काफिला घेऊन म्हणजे एका पाठोपाठ 3-4 गलबत त्याला प्रोटेक्शन असं करून ते जात असत. आणि त्या काळामध्ये मोगलांच्या स्त्रियांना किंवा ह्यांना जेव्हा हज यात्रेला जायचं असेल तर त्यांना प्रोटेक्शन म्हणून सिद्धी जे आहेत ते सिद्धी प्रोटेक्शन देत असत किंवा पोर्तुगीजांकडनं ते काटाच घेऊन जात असत. तर ते सिद्धी जे आहेत ते अबिसिनियामधून आलेत आणि जसे मोगल हे इराणमधून आलेत तसे हे सिद्धी हे अबिसिनियातून आले आणि ते पहिल्यापासून दर्यावर्दी म्हणूनच प्रसिद्ध आहेत आणि ते दर्यावर्दी ह्या चाचेगिरीच्या विरुद्ध त्या काळात मोगलांना मदत करत असत. म्हणजे सर आता चाचेगिरी जी आता सुरू आहे आता आपण बघितलं की त्यांच्या कारवाया ह्या आता वाढताना दिसतात आपल्याला आणि ते सुद्धा आता आधुनिक शस्त्र वगैरे घेऊन असतात. तर यावर म्हणजे उपाय कशा पद्धतीने करता येईल आपल्याला? यावर आपल्याला उपाय म्हणजे जसं काफिला म्हणतो तसं आपल्याला किंवा जेव्हा प्रोटेक्शन या दृष्टीने आपल्याला सतत उपग्रहाद्वारे किंवा ह्याच्याद्वारे ठेवावं लागेल किंवा गस्त वाढवावी लागेल. आपलं जे ह्याचं नेव्ही आहे त्या नेव्हीला सतत सतर्क राहून त्या भागात गस्त द्यावी लागेल. नक्कीच सर, चाचेगिरींचा महत्व अशा प्रकारे सुटू शकेल तुम्ही सांगितलेला मुद्दा हा महत्वाचा आहे. आणखी एक मला म्हणजे वेगळा मुद्दा विचारायचा आहे की कच्छचे जे व्यापारी होते ते खूप चांगले नेव्हिगेटर आहेत असं म्हटलं जायचं. तर त्यांचा उपयोग नेव्हीला कितपत झाला? नाही, त्या काळामध्ये कच्छचे व्यापारी आहेत ते म्हणजे त्यांच्या व्यापारासाठी ते प्रसिद्धच होते आणि ते ज्या ज्या बंदरात जात असत त्या त्या बंदरांची माहिती त्यांनी आपल्या ह्यांना व्हावी दर्यावर्दीना व्हावी म्हणून लिहून ठेवलेली आहे. तर त्याला ते मालिवणी पोथी म्हणतात. ते मालिवणी पोथीमध्ये सतत ॲड केलं जायचं आणि प्रत्येक बंदरामध्ये कुठल्या काळात शिरावं किंवा हा प्रवास करताना कुठल्या नक्षत्राचा वेध घेत प्रवास करावा असं सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर त्या मालिवणी पोथीमध्ये एक इंटरेस्टिंग चित्र बघायला मिळतं. ते म्हणजे एक आपण कोनमापक जसा असतो तसं एक कोनमापकाचं चित्र त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे. त्याचा सेंटर जो आहे तो साकोत्रा म्हणून जे बेट आहे जे भारत आणि आफ्रिकेच्या मध्यावर आहे. तर त्या साकोत्रा बेटापासून कुठल्या नक्षत्राच्याकडे बघत आपण गेलो की कुठलं बंदर लागेल असं उल्लेख त्याच्यात त्यांनी केलेला आहे. मावळतीला किंवा उगवतीला ते नक्षत्र पकडून त्या नक्षत्राप्रमाणे जाणं म्हणजे आपण मंगलोरला पोचू किंवा कालिकतला पोचू का गुजरातमधल्या ह्याच्यावर पोचू किंवा एडनला पोचू. तर अशासाठी एक त्यांनी एक यंत्र बनवलं होतं आणि त्याचा आज उल्लेख आपल्याला मिळू शकतो. असं ही खूपच रोचक माहिती सरांनी सांगितलेली आहे की त्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या पद्धती एक निर्माण केलेल्या होत्या किंवा डेव्हलप केल्या होत्या असं आपण म्हणू शकू. सर, आपल्याला आणखी काही लोकांबद्दल बोलायचं आहे. जसं मगाशी मी म्हटलं की वालचंद हिराचंद असतील किंवा वाडी असतील की ज्यांनी आज माझगाव डॉग जे दिसतंय त्याच्या उभारणीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यांच्या कामाबद्दल आपल्याला बोलायचं आहे. पण सलाम महाराष्ट्रामध्ये इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IVL लोकमत.